मी काय म्हणते, आपण घरूनच करून घेऊन जाऊया का? हो हो नेऊया. मी पराठे करून घेते आणि दहीबुत्ती सुद्धा घेते. हो म्हणजे ह्या हवेला जे जमेल ते घेऊन जाऊया. मग तिखट मिठाच्या पुऱ्या नेऊया. हो चालेल. आणि मी ना गोडाचा शिरा करून घेते, म्हणजे केळं घालत नाही त्यात. मला वाटतं टोप्या स्कार्फ वगैरे घ्या बरोबर. नाही उगाच वारं असेल तर कदाचित. हो म्हणते आमच्यासाठी, बाहेर फिरणाऱ्यांसाठी. काय ग? मी सगळ्यांचे सेल्फी काढायचे. या खच्च्या फोटो म्हणजे मला चांगली पातळ घ्यायला हवी बरोबर. होच की. बरं वैभवा, तू वेळ काढला ते फार बरं झालं. हो म्हणजे काय, यावेळी सुटकाच नव्हती. काय लक्ष्मी? हो काका, उद्या सकाळी मी गाडी सांगितल्या. ते आपल्या दगडूला आपला मित्र आहे, तो गाडी घेऊन येणार. तर सकाळी लवकर तयार राहायचं, समजला काय? अरे पण माझी ही गादी बरोबर घेऊया ना आपण. नाही म्हणजे काय आहे की खाली झोपलं की माझी पाठ धरते ना. हो भाऊ डॅडी, आपल्याला एकाच गाडीतून जायचं आहे, कळलंय ना? सामान एका गाडीमध्ये आणि आपण एका गाडीमध्ये, असा नाही करायचा आहे काय गाडी बिडी लगेच. माझ्या एका गादीनं अडचण होती हो रे शुंभा. मग बरं, आणि मी जाताना तसा शूटिंगच्या गाडी बरोबर जाणार आहे. हो आता हे काय? अगं मला आधीच जावं लागणार, तिकडे सगळी व्यवस्था नीट झाली का बघायला नको का मला? आणि तिथे गेल्यावर एकत्र असूच की आपण. हे बघ, हेच मी म्हणते ते. मी आपल्या डोक्याला जास्त त्रास व्हायला लागला ना की दुर्लक्ष करायचं. बर चला आता आपण निघूया का? फार उशीर झालेला आहे. हा बाकीचं काय ते उद्या ठरवू आपण. भाऊ डॅडी, तुम्हाला काय तुमची ती गाडी घ्यायची ती घ्या, आपण बघू काय करायचं. चला निघतोय आम्ही. उद्या बोलूया बाकीचं सगळं. थांबा जरा. हो हो, माझा तेवढा फोन घ्या ना. हो बरं, येतो आम्ही, भेटूया. येतो आम्ही. चला येतो. काही पर्याय ठेवला नाहीये यांनी, जावंच लागणार. सँडी, हा इस्त्रीचा आहे, त्यात ठेव जा. झालंय. हो काय काय तयारी करते मी. अहो हो, तुमच्यासाठी ना ह्यात मी मफलर आणि हाफ स्वेटर टाकलेला आहे. हा, आणि फुल स्वेटर पण घेते. मम्मी, आपण एव्हरेस्टवर नाही चाललोय, लोणावळ्याला चाललोय. आणि काय, लोणावळा मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आहे, त्यामुळे इथल्यापेक्षा थोडंसंच टेम्परेचर कमी आहे. स्वेटर बिटरची काही गरज नाहीये. काही सांगू नकोस मला. 4 वर्षापूर्वी आपण त्या सुमीच्या मुलाच्या मुंजीला गेलो होतो ना, तेव्हा लोणावळ्यातून जाताना केवढी थंडी वाजली होती मला. नाही काय मम्मी, ती बस एसी होती. आणि हे बघ, मला उगीच ना शिकवू नकोस तू. अरे उद्या परवा जर तिथे थंडी वाजली तर तुझं ज्ञान कामी येणार नाहीये, कळलं ना? अहो तुमच्यासाठी ना ही माकड टोपी पण घेतलीये मी. मम्मी यार प्लीज, तुम्ही जर माकड टोपी वगैरे घालून हिंडणार असाल ना तर मी ओळखही देणार नाही तुम्हाला. उगीच शहाणपणा शिकवू नकोस.
आपण सगळे एकत्र चाललोय ना, तुला आम्ही सांगत नाही ना तू काय कपडे घाल म्हणून, मग तूही आम्हाला सांगायचं नाहीस. हा. ठीक आहे, कंटिन्यू. त्याला काय होतं याला पटकन? म्हणजे तू पण कमाल करते ना, तिकडे काय एवढी थंडी बिंडी नसणार आहे. अहो पण जरा 2 कपडे जास्त घेतले तर काही बिघडतंय का? खरंय. खरं सांगू का, मला ना काही सुचतच नाहीये हो. म्हणजे अहो म्हणजे कधीतरी आपण प्रवासाला जातो, 2-4 वर्षांनी कुठेतरी मुंजीला, कार्याला असं. मला त्यामुळे काय घ्यायचं काय नाही सुचतच नाहीये काही. नाही पण मंडा, लक्ष्मीबाईंनी आग्रह धरला म्हणून हा योग जुळून आला नाही. हो पण मीही लावून धरलं होतं, नाहीतर तुम्ही पहिल्या फटक्यात नाही म्हणून पाडलं असतं. म्हणजे काय, त्यांचे ते दोघं गेले असते. अहो पण आपण काही खाणार आहोत का त्यांना? आपण आपलं आपलं राहू ना. आणि आपल्या वेळी कुठे होता हो असला हनीमून वगैरे? बोलतोस का तू? अँडी ऐकेल ना. काय झालं तर? आता मोठा झालाय तो. नाही, त्याची काळजी नाहीये मला, पण आपल्या वेळी हनीमून नव्हता हे जर त्याला कळलं ना, तर आपण कसे जुन्या काळातले हे त्याच्याकडनं ऐकायला लागेल ना आपल्याला. ते नको. खुशियों की कलियां. नाही ठीक आहे. बस ना. काय चाललंय तुझे? लोक बघतील. मग काय व्हिडिओ काय तुझं? बघू दे. काय बिघडलं? अरे बराच धीटपणा आलाय. तो पूर्वीपासूनच होता, तुलाच दिसत नाही. अच्छा, का दिसत नाही मग मला? तो तशी संधीच आली नाही ना. पण आता चाललोय ना आपण 2 दिवस, मग बघशीलच तू माझा धीटपणा. थँक्यू. हो म्हणालास ना. तुला पण थँक्यू. का? 10 वर्षापूर्वी लग्नाला हो म्हटल्याबद्दल. काय रे? अरे जोरानं मारते तू. सॉरी. काय होत असतं तुला मध्ये मध्ये? एखाद दिवशी इतका छान मूड असतो तुझा, असा छान हसतोस, मला हसवतोस. नाही तर इतर वेळी सतत आपला चिडलेला, रागावलेला, आणि चेहऱ्यावर तर असे भाव असतात ना की काही आपल्या मनासारखं होत नाही. होतं काय तुला मध्येच? जाऊ दे. हो जाऊच दे, नकोच तो विषय. आता ना मूड एकदम छानच ठेवायचा आहे. मला पुढचे 2 दिवस खूप 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 छान घालवायचे तुझ्या बरोबर. बघ ना, इतक्या वर्षांनी हे जमून आलंय. ही ट्रिप कायम लक्षात राहील आपल्या. राहीलच. हो ना. अरे दोन्ही आई बाबा एकत्र, आपण. मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय रे. अहो सर, कुठे आहे तुम्ही? किती वेळ? हे बघ ऐक, तू पुढे निघ त्यांच्या बरोबर. मला माझ्या घरच्यांबरोबरच यावं लागणार आहे. नीट जा. चल. अच्छा. हा तुर्के, तू येडी आहेस पण मी येडा नाहीये. जा तू, मी येतो तुझ्या माग माग. मला बघायचंय लफडं काय आहे ते.